गावागावातल्या मातंग वस्त्यांमध्ये वंचितांचा आवाज दिसे। गावागावातल्या मातंग वस्त्यांमध्ये वंचितांचा आवाज दिसे। जीवाचं रान करत आहेत लाल सैन्याचे गणपत भिसे, लाल सैन्याचे गणपत भिसे। यादपूर्वक आमंत्रित करतोय आपण ही थोडक्यात आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या। सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो। आजच्या या मंचकावर उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे सर म्हणतात 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार, तसे 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब, या मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मित्र हो, आता आपण जसं या ठिकाणी ही सभा पाहत आहात तसं अमित शहा मोदी हे प्रत्येक सभा बाळासाहेबांची पाहतात आणि त्यांच्या समोर पंचायत निर्माण झालेली आहे, परेशान आहे की आत्ताचा बोललेला जर प्रतिनिधी बघितला तर कुंभार समाजाचा, काही प्रतिनिधी बोलतात कुडमुडे जोशी, ते मोदी परेशान होते। अरे भैया कुडमुडे जोशी क्या भानगड आहे म्हणून पुन्हा कुणीतरी प्रतिनिधी उठतो, हा म्हणलं वैदू समाजाचा, ते मोदी अमित शहा ते परेशान होतात, हे वैदू क्या भानगड आहे। कारण त्यांना काय अशी ठराविक जाती माहिती आहे, काही ठराविक नाव आहेत, शर्मा, द्विवेदी, चतुर्वेदी, कुलकर्णी, देशपांडे, म्हणजे असे काही त्यांना नाव माहित आहे। आणि मग त्यांना हे वैदू, कुडमुडे जोशी, डकिलवार, कोकिलवार हे नाव त्यांना दिसायलेत रोज, आणि ते परेशान होते हे लोक कहां से आए। म्हणजे त्यांना हे सुद्धा माहित नाही की हे आपल्या सगळ्या भारतातले आहे। हे मी का सांगतो की बाळासाहेबांचा जो वंचित बहुजन आघाडीचा जो विचार आहे त्या विचारामुळे परेशान आहे, आणि जर मोदी शहा जर परेशान असतील तर दोस्तांनो तुमची माझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे। आम्हाला कळलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा काय विचार आहे। आम्ही परभणीला मातंग समाज सत्ता संपादन परिषद घेतली, आम्ही खुश झालो, सगळे मांग परिषदेला आले, घरी गेलो, मग सकाळी चहा पित आमच्या आईला विचारलं, म्हातारीला विचारलं की कशी वाटली सभा, ना फार छान झाली म्हणजे, चांगली झाली सभा म्हणजे, सगळे लोक आलते म्हणलं बाळासाहेबांचे विचार कसे तुला वाटले, तुला बाळासाहेबांचं भाषण ऐकलंस का, संपूर्ण भाषण ऐकलं, काय म्हणले बाळासाहेब। माझी आई सांगते काय ते राखेल राखेल म्हणून लागली, तर माहित नाही राफेल माहित नाही। नंतर विचार आणखी काय म्हणाले, भागवत भागवत काहीतरी म्हणू लागले, भागवताला काहीतरी शिव्या दिली। दोस्तांनो, ज्यांनी हजारो वर्ष आम्हाला गुलामीमध्ये ठेवलेला आहे, आमचं शोषण केलेलं आहे, त्या माणसांच्या संदर्भात बाळासाहेब बोलत असताना आम्ही समजून घेतलं पाहिजे। माझ्या आईला भागवत माहित नाही, भागवतची कर्तृत्व माहित नाही, आम्ही सोप्या भाषेमध्ये आमच्या आईला बाळासाहेबांचा विचार सांगितलं वंचित बहुजन आघाडीचा। तिला सांगितलं माय, भागवतला बाळासाहेब यासाठी शिव्या देतात की भागवतानं गणपती पाहिजे, भागवतानं गणपती पाहिजे, महात्मा फुले नाही पाहिजे। बाळासाहेब भागवताला यासाठी शिव्या देतात की भागवताला मनुस्मृती पाहिजे, संविधान नाही पाहिजे। बाळासाहेब यासाठी भागवताला शिव्या देतात, इथल्या संघाला शिव्या देतात की बाळासाहेबांना भागवताला सरस्वती पाहिजे, सावित्री नाही पाहिजे। आणि म्हणून बाळासाहेब सावित्रीचा विचार घेऊन समोर निघालेले आहेत, बाळासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन निघालेले आहेत, बाळासाहेब लहुजींचा विचार घेऊन निघालेले आहेत,
निघालेले आहेत हे तुम्हाला मला सांगावं लागणार आहे. आमच्या बौद्ध समाजातल्या भगिनीतलं फार काही सांगण्याची गरज पडणार नाही, परंतु आमच्या माण्याची भगिनी असेल, आमच्या धनगर समाजाची भगिनी असेल, आमच्या वडार समाजाची भगिनी असेल, त्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे की बाळासाहेब जे शिव्या देतात संघाला, बाळासाहेब जे भागवताला विरोध करतायत, त्याचं कारण असं आहे की भागवतानं पुन्हा या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य आणायचं आणि बाळासाहेब त्यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी हे वंचित बहुजन आघाडीचा विचार या ठिकाणी पुढे घेऊन आलेले आहे. कुणाची आहे वंचित बहुजन आघाडी? कुणाची आहे वंचित बहुजन आघाडी? ज्याची लोकसंख्या फार करोडोच्या संख्येने यांची वंचित बहुजन आघाडी नाही, परंतु ज्यांची 2 कोटी आहे, ज्याची 1.5 कोटी आहे, ज्याची 1 कोटी आहे, ज्याची 50 लाख आहे, ज्याची 5 लाख आहे, 5,000 आहे, या जाती सुद्धा या लोकशाहीमधले हकदार आहेत आणि त्या जातीनं सुद्धा या सत्तेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. यासाठी बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी काढलेली आहे. परेशान आहेत, मोदी परेशान आहे, भागवत परेशान आहेत, रोज टीव्ही लावून बघतात. काल परवा तुम्ही जर सेना भाजपची जर युती झालेली तुम्ही बघितली असेल टीव्हीवर वगैरे, त्याच्या काही दिवस अगोदर हात शहा म्हणत होता, साथ नाही तो ठीक नाही तो पटक देंगे म्हणून. त्यांची युती होणार नव्हती. मी तुम्हाला दाव्याला सांगतो, वंचित बहुजन आघाडी जर बाळासाहेबांना काढली नसती तर त्यांची युती झाली नसती. पण परेशान आहे की आता धनगर सटकलेला आहे, आता माळी सटकलेला आहे, आता मातंग सटकलेला आहे, आता भट्टीमुक्त सटकलेले आहेत आणि म्हणून आता त्यांची सटकलेली असल्यामुळे आपलं काय खरं नाही, म्हणून त्यांची युती झालेली आहे. युती करून ज्यावेळेस अमित शहा गेले त्यावेळेस मोदीने त्यांना विचारलं कि कितने आदमी थे, तुम्हाला ते डायलॉग माहित असेल, कितने आदमी थे, त्यावेळेस त्याने सांगितलं की सरदार 2 आदमी थे. 2 आदमी कोण? एक बाळासाहेब आणि एक बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब. या दोघांनी त्यांची झोप उडवलेली आहे आणि हे 2 ज्यावेळेस एक कारवा बनून या महाराष्ट्रामध्ये घोंगावत आहेत तर हे 18 बलुतेदार 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी लढत आहे. मी मातंग समाजाचा प्रतिनिधी आहे मित्र हो, म्हणजे मांग ही फार श्रेष्ठ जात आहे म्हणून या ठिकाणी मातंगाचं गर्व म्हणून सांगत नाही किंवा मांग ही फार कनिष्ठ आहे म्हणून मी सांगितली नाही पाहिजे याची सुद्धा मला लाज वाटत नाही. कारण महात्मा फुलेचा विचार आहे की कोणती जात श्रेष्ठ नाही आणि कोणतीही जात कनिष्ठ नाही. फक्त मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना मी या ठिकाणी खास करून जातीचा उल्लेख या ठिकाणी खास करून सांगतोय की तुमच्या अकोला आणि बुलढाण्यामध्ये काही मांगाचे संघाचे दलाल पुढारी या ठिकाणी फिरत आहेत. ते मातंग समाजाला सांगत आहेत की सरकार आपल्याला अण्णाभाऊ साठे स्मारक बांधून देणार आहे. कितीचं स्मारक आहे? 10 बाय 10च्या जागेमध्ये स्मारक बांधून आहे म्हणजे सरकार आहे. आणि म्हणून मातंग समाजच्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, सगळ्या भावांना माझं सांगणं आहे की दोस्तांनो, इतिहासामध्ये काय चुका झाल्या असतील त्याला तुम्ही आम्ही जबाबदार नाही, त्याला तुम्ही आम्ही जबाबदार नाही. बाबासाहेबांच्या सोबत चाललं आमच्या हातात नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये योगदान देणं आमच्या नशिबात नव्हतं, कारण आमचा जन्म झालेला नव्हता. परंतु आता आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून आमच्या हातामध्ये आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही संघर्ष उभा केलेला आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणच्या वंचितांचं बंड सुरू केलेलं आहे, त्या बंडामध्ये मातंग समाजाने हजारो लाखोच्या संख्येने सहभागी झालं पाहिजे एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. दोस्ताहो, तुम्ही आम्ही जर या बंडामध्ये सहभागी झालो नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्यावर फार मोठा अन्याय अत्याचार होणार आहे. कारण सरकार तुमचं आमचं कुणाचंही नाही. हजारो करोडोचा भ्रष्टाचार करणारा अजित पवार बाहेर राहतो, सुनील तटकरे बाहेर राहतो, परंतु मध्ये कोण जातो? मध्ये जातो छगन भुजबळ, मध्ये जातो रमेश कदम. मी या भूमिकेचं त्यांच्या कार्यपद्धतीचं या ठिकाणी समर्थन करत आहे. परंतु अजित पवार जर या ठिकाणी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत असेल तर सत्तेत असलेल्या भाजपच्या सरकारनं 5 वर्ष अजित पवारांच्या अंगाला हात लावण्याची ह्यांची हिंमत झालेली नाही. म्हणून सरकार
काँग्रेसचं असलं तरी आमच्यासाठी सारखंच आहे, सरकार भाजपचं असलं तरी आमच्यासाठी सारखंच आहे. आणि म्हणून दोस्तांनो, तुमच्या माझ्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी, तुमच्या माझ्या अस्तित्वासाठी, तुमच्या माझ्या स्वाभिमानासाठी, आमच्या स्वाभिमानी नेत्याची मान उद्या 2019च्या निवडणुकीमध्ये खाली जाता कामा नये. ही सगळी जबाबदारी 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदाराची आहे. या जबाबदारीचा एक भाग म्हणून लाल सेना महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये जाऊन बाळासाहेबांचा वंचित विचार आम्ही या ठिकाणी घेऊन निघालेलो आहोत. त्या लढ्याचे आपण सुद्धा शिलेदार व्हावं, साथीदार व्हावं एवढं मी आवाहन करतो आणि मी थांबतो. जय लहुजी, जय भीम, लाल सलाम.